काय ग साक्षी, तुला आज यायला उशीर का झाला? अगं आई बाहेर गेली होती, त्यामुळे माझ्या वेण्या घालायला कोणच नव्हतं, म्हणून झाला उशीर. असं होय. पण काय ग, आजच्या पेपरचा अभ्यास झाला का तुझा? हो झाला, तुझा? नाही ना, मला तर आता लय टेन्शन आले. माझा पेपर कसा जातोय आता देवालाच माहिती. जाईल ग सोप्पा, नको टेन्शन घेऊ. तू म्हणती म्हणल्यावर तसं व्हायला पाहिजे. चल बाई, झपा झपा पाहू. तेरे इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे. ए आव्या, अरे झालं का नाही? अरे झालं, तुझीच वाट बघत होतो. माझी वाट बघत होतो का ती पावडर सप्पाची वाट बघत होतस? चल लवकर. अच्छा मैरे, हा. अरे कसा दिसतोय मी? अरे एक नंबर दिसतोस भावा तू. बरं चल लवकर, ती पोचायच्या अगोदर ना शाळेत आपल्याला पोचायला पाहिजे. मी आज तिला प्रपोजच मारणार आहे. अरे अख्खं वर्ष संपत आलं तर तू प्रपोज मारतोयस, आणि तिला आज जर प्रपोज नाही ना मारला तर ते हातातून सुटून जाईल. आणि शेवटचे 2च पेपर राहिलेत, कळतंय ना? अरे कळतं रे मला, पण मी तिच्यासमोर गेलो ना तर माझी बोलतीच बंद होते, काहीच सुचत नाही. नुसतं तिच्याकडे पाहत राहूशी वाटत. बरं चल. चल. मैरे, हा. अरे गेल्या तर नसतील ना? अरे तू असं पावडर लावत बसल्यावर त्या कॉलेजला काय दुबईला पण पुसतील. अरे तुला नाही कळायचं पावडरीचं महत्व. तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुला कळेल पावडरीचं महत्व. अरे पण हे अजून का नाही येईना? अरे प्रेमात भाल्याभाल्यांनी वाट बघितल्या वर्षभर, आणि तुला का 2 मिनिटं कड काढून होय येतील त्या. थांब जरा. ती बघ आली तुझी साक्षी. ए कोंबडे, ए कोंबडे. ए, काय बोललास मला? सॉरी कोमल, अगं मला तुला काय ते सांगायचंय. जे काय ते पटकन सांग, मला पेपरला जायला उशीर होतोय. अगं ते आमचा तोंडात काय माशी गेली का काय? करतोय. अगं नाही, आमचा हा कळलं मला, तुला ना तिखट लागला असणार. थांब पाणी देते मी. अगं नाही, थांब. ही घे चिठ्ठी. अयो, चिठ्ठी आणि मला? अरे तुला काही लाज वाटते का नाही असं दिवसा ढवळे मला चिठ्ठी द्यायला? अरे मित्र म्हणवतो ना स्वतःला माझा, आणि मला चिठ्ठी देतो होय? अरे काहीतरी थोडीशी तरी लाज बाळग. अगं गप्पा बस, हट तिकडं. काय बोलली रे ती? अरे दिलंय कोंबडी अडी आई. अरे तिने चिठ्ठीच नाही घेतली. का? अरे तिला वाटलं मी तिला चिठ्ठी देतोय. अरे माझं नाव सांगायचं ना. अरे तिनं मला बोलूनच नाही दिलं. अरे आता मग काय करायचं? अरे तू नको टेन्शन घेऊस, आधी पेपरला जाऊ. अरे या लवच्या पेपरमध्ये एक वेळ नापास झालो तर काय होईल? जास्तीत जास्त मन दुखवल. अरे पण या शाळेच्या पेपरात जर नापास झालो ना तर बाप असला कुत्र्यागत मारेल ना, तर माझं मीच ओळखणार नाही मला. चल. अच्छा. अभ्यास केला का ग तू? आता केलाय खरा, पण माहित नाही पेपरात काय दिवं लागणार आहेत. मला तर लय टेन्शन आलंय. आता तुझ्यासारख्या हुशार पोरीला टेन्शन आलं, आम्ही काय जीव द्यायचं काय पाण्यात? तुझं तर काय पण असतं बघ. काय पण नाही बाई, खरं हाय तेच बोलते. तू तर बोर्डात पहिले यायला पण कमी नाही करणार. हव्या पेपर सोपं होतं ना? नाही म्हणजे मी जेवढ्या कॉपी नेले होते ना एवढं सगळं आलं होतं. आणि ना मला ना 80 पैकी 80 पडणार. तुला कसं गेला? चांगला गेला. तुला जाणारच की रे सोप्पा, तू हुशार नाही का? अरे तसा मी पण लय हुशार होतो, पण जेव्हापासून बदाम खायची बंद केल्यापासून ना माझं डोकंच चालत नाही. तसं मी पण आता बदाम खायला चालू करणार आहे. तू पण खा. नको नको, तू नको, तू माझ्यापेक्षा लय हुशार होशील. मी खातो बदाम. हा हव्या, अरे मगाचपासून मी घसा ताणवतोय, तू का म्हणून एवढा गपगप आहेस? अरे साक्षीचा विचार करू दे. अरे सकाळी चिठ्ठी घेतली नाही म्हणून होय? अरे तुला सांगितलं ना मी टेन्शन घेऊ नकोस. अरे आपण जाऊ तिच्याकडे, आणि कोमल आहे ना कोंबडीचं बघू आपण काहीतरी करा येईल. पण आहे ना आपण आता जाऊ आणि तिला चिठ्ठी देऊ.
कळलं का? पण हव्या, अरे पेपर झाल्यावर सगळ्या पुरी मामाच्या गावाला जातात, तशीच ही पण गावाला गेली तर? आणि ते जाऊ दे, तिकडं जाऊन एखाद्याने तिला प्रपोज केला आणि ती हो बी बोलली तर? म्हणून सांगतोय आजच, आज नाही उद्याच जाऊन तिला प्रपोज कर. तिला प्रपोज मारा मला लय भ्या वाटत आहे. अरे ब्याच आहे काय त्यात? तसा बी आपला उद्या इतिहासाचा पेपर आहे, तू डायरेक्ट जाऊन बोल तिला. आणि जरी हो बोलली तरी तुझं इतिहासात नाव येईल, आणि नाही बोलली तरी बी इतिहासात नाव येईल. आणि तसं बी इतिहासात नाही नाव आलं तरी मी या बाबली तुझं नाव कोरीन. कळलं का? चल. अरे बस थोडा वेळ. अरे जाऊन मला कॉपी करायचे, चल लवकर. अरे कॉपी करायला तुला काय वाटत नाही का रे? अरे तुला कशी तिला प्रपोज करायची भीती वाटते, तशी मला नापास व्हायची भीती वाटते, म्हणून मी कॉपी करतो. अरे कॉपी करून काय भेटत रे तुला? तसं मनाने काही लिहिता येत नाही का? अरे तू आहेस मस्त हुशार, माझं डोकं चालत नाही ना, म्हणून कॉपी करतोय. कळलं ना? आणि आता सभी मला आता लय आरामाची गरज आहे, कळलं ना? म्हणून मी आता काय घेतो, वा माणूस की. अरे वामच कुसकी म्हण, ते पण नीट बोलता येत नाही. कोमल, तुझी आई कुठे? आई अरे बाहेर गेली. आणि तुझं बाबा? दोघं बाहेर गेलेत सोबत. पण का, त्यांच्याकडे काही काम होतं का? त्यांच्याकडे नाही, तुझ्याकडे का? आम्ही असं मग बोल की. ती तुझी मैत्रीण नाही का साक्षी? हा, तिचं काय? अरे म्हणजे तिला कोण आवडतोय का पोरगा? नाही तसं काय नाही, पण तू काय एवढ्या चौकशा करतोय? अगं मला तिला आवडते. असं मग मला येऊन कशाला सांगतो? तिलाच जाऊन सांग की. मग दुपारी मैरे तिला चिठ्ठी देत होता, तो कशाला थांबवलं त्याला? अरे देवा, म्हणजे ती चिठ्ठी तिच्यासाठी होती होय? मला आपलं वाटलं तो मला देतोय म्हणून मी त्याच्यावर कावले. अगं आपण तिघं बारीकपणापासून मित्र आहेत ना, मग तो कसं काय तुला विचारेल? हा ते बी बरोबर आहे तुझं, पण त्या माकडाचा काय भरवसा, म्हणून मी त्याच्यावर रागावले. बरं आता मी काय करू ते मला सांग. तू तिला पेपर झाल्यावर ना शाळेच्या मागच्या रस्त्याने घेऊन ये. ठीक आहे, मी घेऊन येते. पण हा, जे काय बोलायचे ते तूच बोलायचं, मी काही तुमच्यामध्ये बोलणार नाही बाबा. झालं ना आता? जा बरं घरी, नाही तर माझ्या घरची म्हणतील अभ्यास नाही का पोरांना. थँक्यू बरं का. वेलकम. आता बरं. जा अभ्यास कर आणि मला पण करू दे. हा चालते, कर अभ्यास. हा अरे कवा यायची ती? अरे मला तुला भ्या वाटली. अरे ती समोर आलो काय बोलू, काय सुचत नाही मला. अरे तुला म्हटले का ना मी, बिनधास्त बोलायचं, काय होईल ती होईल बघू. अरे पण ती नाही म्हणली तर? अरे नाही म्हणत, तू डायरेक्ट विचार जा. अरे मला लय भ्या वाटत आहे, कसं काय विचारू तिला? ती जर समोर आली ना माझी बोलतीच बंद होते. अरे मला पण कॉपी करायला लय भ्या वाटत होतं. मी कॉपी करताना मास्तरनं मला पकडलं होतं आणि लय मारलं होतं, पण मी कॉपी करायला थांबलो का नाही, कारण मला पेपरात पास व्हायचं होतं. म्हणूनच तुला सांगतोय, तुला जर तिच्याबरोबर लग्न करायचं असेल ना तर तुला तिला विचारावंच लागेल, कळलं ना? हे मला काय वाटत आहे, आज नको विचारायला, उद्या विचारू. हे बघ, तू जर आज विचारलं ना तर तू कधीच विचारू शकणार नाही. आणि ती उद्या लग्न करून आली का नाही तर तिच्या पोरांना ती काय म्हणेल, हा बघा तुमचा मामा, तेव्हा काय करशील? आजच विचारू. हा म्हणून सांगतोय आजच विचार, हा काय होईल ते होईल बघू. साक्षी, आता सुट्ट्या लागल्यावर तू कुठे जाणार ग? जाईल 8-10 दिवस मामाच्या गावाला. मज्जा आहे तुझी, मामाच्या गावाला जाणार तू. आहे ग मज्जा, काय मस्त कैऱ्या पप्पाया खायला भेटतात. मग मला पण घेऊन ये की. साक्षी, मला बोलायचंय. ठीक आहे, तुम्ही बोला. ए, चल तिकडे जरा. बोल ना. पेपर कसं गेलं? मस्त. तुला? मला पण मस्त गेलं. मग आता पेपर झाल्यावर कुठे जाणार? मामाच्या गावाला 8-10 दिवस.
बरं ऐक ना, मला एक बोलायचं होतं. बोल ना. काय बोलू मला काही सुचत नाही. मी याच्यात लिहून आणले मला जे काय बोलायचे ते. आणि तुझा जर होकार असेल ना तर उद्या तळ्याच्या काठी मी तुझी वाट बघते. मैऱ्या, हा? अरे तिनं चिठ्ठी घेतली खरी, पण ती येईल का? अरे भावा चिठ्ठी घेतल्या ना मग ती 100% येणार. मैऱ्या, अरे लय भारी वाटत आहे रे मला. प्रेमी भावनाच लय वेगळी. अरे पण ती आली तर तिच्याबरोबर काय बोलू मी? अरे भावा तुझ्या जे काय मनात आहे ना ते सगळं बोलून टाक. अगं ह्यानी बोलवलंय तर खरं, पण हा हाय कुठं? अगं असेल इथंच कुठंतरी. पण बघ ना, पहिल्याच भेटी कसल्या भारी ठिकाणी भेटायला बोलवलंय तुला त्यांनी. गप ग, अजून काय नाही आमचं तसं. असं आता ठरवलंच की काय हाय नाही आणि काय नाही ते. मला बी एखादा हिरो भेटायला पाहिजे. हे ते बघ तिकडे बसलेला दिसतोय. चल. अविनाश, आवडली जागा? आवडली. या ड्रेसमध्ये छान दिसतेस. तू पण छान दिसतोयस. मला वाटलं होतं तू येते का नाही. तू वाट बघत होतास हे मला माहित होतं, मग आले. पण तू कधी सांगितलं नाहीस का तुला मी आवडते म्हणून. तू कधी सांगितलंस मग? हा, मी का नाही सांगितलं कारण मला भीती वाटते. मी घाबरतो मुलींना लई. ह्यात घाबरायचं काय? धाडस करायचं आणि विचारून टाकायचं. आणि नाही बोलले भरपूर. नाही बोलायचा प्रश्नच नाही. मला जर तू आवडला नसता तर मी इथं आलेच नसते. तुझं अक्षर छान आहे, आवडलं मला. शाळेत मुली म्हणायच्या अविनाशचं अक्षर खूप छान आहे. काल बघितलं. तू कधी पाहिलं नव्हतं का? नाही. बरं तिथं बसायचं आपण. तुला कधीपासून आवडत होते मी? शाळेच्या पहिल्या दिवसापासून. मग एवढा वेळ लावला विचारायला? तुला विचारायची कधी हिंमतच झाली नाही. मी जेव्हा तुझ्याकडे बघाल ना तू माझ्याकडे बघतच नसायची. कोमल सांगायची मला, पण मला असं वाटायचं तू मागच्या मुलींकडे बघतोयस. नाही ना, मी फक्त तुझ्याकडेच बघायचं. एवढी आवडते मी तुला? खूप जास्त. काय एवढं माझ्यात स्पेशल? तू खूप भारी आहेस गे. खूप साधी. कोमल, जेवलीस का? आता अजून मी जेवायची राहिली वय. 4 वाजले ना पार, आता संध्याकाळ झाली. अगं तसं नाही, इथं वडापावचं स्टॉल होतं ना म्हणून म्हणलं खाऊन आलो असतो. तुला भूक लागली ना तूच खाऊन ये, मला नाही भूक लागली. मला पण नाही लागली. कोमल बघ ना, ही लोक प्रेमात पडल्यावर कसे बोलत असतील ना. चांगलंच बोलतो. तू पडलेस का कधी प्रेमात? पळे, मी काय येडी आहे का प्रेमात पडायला. तसं माझ्या पण मागं लय पोरी लागले, पण मी पहिल्यांदा अभ्यास केला आणि आता तसं काय नाही. मग तुझं बी कोण नसेल तर मग
आपल्याला विचार करायला काय हरकत नाही. ए माकडा, तुला काय येडबीड लागले काय? विचार केला असताना म्हण. मग ठीक आहे, आपण फ्रेंडच राहू. आणि ते प्रेमाचा लय डोक्याला ताप असतो, त्यापेक्षा फ्रेंड बरं आहे. तसंही आपल्याला अजून अभ्यासच झेपत नाही. मग कसा गेला तुला पेपर? मला पेपर छान गेला. मला पण आहे ना 80 पैकी 80 पडणार. 80 पैकी 80? आणि एवढी कशी तुला खात्री? कॉपीच तशी केली ना. तू कॉपी केल्या होय? मग? बाबा निर्लज्जपणे सांगतोय पण. अगे ती काय माहितीये का, माझं डोकं चालायचं बंद झालं ना, म्हणून म्हणलं कॉपीच कराव्या. आता पुढच्या वर्षी तरी चांगला अभ्यास कर. जाते मी. थांब ना. उशीर होईल, मग परत आई विचारण कुठं गेलती. आजचे दिवस आईला काहीतरी कारण सांग ना. नाही नको. लय भारी वाटते तुझ्याबरोबर बोलून. परत कधी भेटायचं? बघू ना, सांगते नंतर विचार कर.